मकरंद पाटील यांना पडला पालकत्वाचा विसर। आत्महत्याग्रस्त कुटुंबाचा रोष। 2 दिवस जिल्हा दौऱ्यावर असून आत्महत्याग्रस्त शेतकरी दाम्पत्याच्या कुटुंबाला भेट नाही। बुलढाण्याच्या चिखली तालुक्यातील भरोसा येथील गणेश तुट्टे आणि रंजना तुट्टे या शेतकरी दाम्पत्याने एकाच वेळी गळफास लावून आत्महत्या केल्याची घटना 9 दिवसापूर्वी घडली। सततची नापिकी आणि आता सोयाबीन पिकावर हुमणी अळीचा प्रादुर्भाव याला कंटाळून त्यांनी आत्महत्या केल्याचं नातेवाईक सांगतात। तर दुसरीकडे पालकमंत्री मकरंद पाटील हे 2 दिवस बुलढाणा जिल्हा दौऱ्यावर असून देखील या आत्महत्याग्रस्त कुटुंबियांची भेट घेणं त्यांना महत्त्वाचं वाटलं नसल्याचा संताप कुटुंबियांसह नातेवाईकांनी व्यक्त केला। मी भरोसा येथील मयताचा भाऊ बोलतोय। आपल्या जिल्ह्याचे पालकमंत्री कालपासून बुलढाणा जिल्ह्याचा दौरा करत असून त्यांना आमच्या भरोसा गावी येण्याचं महत्त्व वाटलं नाही। आमचे भाऊ भावजे हे आम्हाला सगळ्यांना सोडून परलोकी गेले आणि पालकमंत्री जिल्ह्यात लोणार हिवराश्रम अशा ठिकाणी दौरे करत आहेत। त्यांना दोन्ही दाम्पत्याचं दुःख पाहण्यासाठी भरोसा गावी येणं अपेक्षित होतं। आमच्या सर्व गावकऱ्यांची अशी अपेक्षा होती बाबा की या कुटुंबाला येऊन काहीतरी आम्हाला मदत करतील, पण आमच्याकडे त्यांनी पाठ फिरून जिल्ह्याचे पालकमंत्री तसेच निघून गेले। आता या दोन्ही दाम्पत्याने आत्महत्या केली। त्यांची सततची नापिकी, कर्जबाजारी कंटाळून त्यांनी स्वतःची जीवनयात्रा संपवली आणि त्यांच्या शेतातील दरवर्षी कोणतंही पीक नष्ट व्हायचं। यावर्षी हुमणी अळी आली, त्याच्यामुळं जास्त तणाव असताना त्यांनी आत्महत्या केली। त्याकरता आमच्या जिल्ह्यात पालकमंत्री आहे का नाही हे बी आम्हाला माहीत नाही, पण त्यांनी कोणती भेट दिली नाही, काहीच नाही, येऊन बघितलं बी नाही। भरोसा येथील स्वर्गीय गणेश तुट्टे व रंजना तुट्टे या दाम्पत्याने आत्महत्या करून आज 10 दिवस उलटली तरी शासनाचे कोणी प्रतिनिधी त्या ठिकाणी आले नाहीत। हे शासन अतिशय असंवेदनशील त्या ठिकाणी आहे। कुठल्याही प्रकारच्या संवेदना शेतकऱ्याप्रती किंवा सामान्य माणसांच्या प्रती या लोकांना त्या ठिकाणी नाही। आज 2 दिवस झाले जिल्ह्याचं पालकत्व ज्यांच्याकडे आहे ते पालकमंत्री 2 दिवसापासून जिल्ह्यामध्ये असून त्यांनी सुद्धा भरोसा या आत्महत्याग्रस्त कुटुंबाला भेट देणं त्या ठिकाणी प्राधान्याचं त्यांना वाटलं नाही। ही खरं तर शोकांतिका आहे। हे शासन असंवेदनशील आहे। हे गेंड्याच्या कातडीचं सरकार असल्यामुळे यांना त्या ठिकाणी शेतकऱ्याप्रती कुठली सहानुभूती नाही। आज हुमणी अळीचं अतिशय मोठं संकट शेतकऱ्यांवर त्या ठिकाणी आले।